नमस्कार दादा. नमस्कार हो. आम्ही खूप लांबून आलो. आम्हाला देवाला जायचंय. आम्हाला देवासाठी सोन्याचा हार बनवायचा आहे. इथं सोनाराचं दुकान कुठं आहे? काय दादा काय विचारताय तुम्ही? काकीत कळसान गावाला वळसा. तुम्हाला सोन्याचा हार बनवायचा आहे. आहेच की आपल्या शेजारी एक छानसं सोन्याचं दुकान. आपलाच मित्र आहे. तुम्हाला एक नंबर क्वालिटेड सोन्याचा हार बनवून देईल. तुम्ही एकदा त्यांची भेट घ्या. बरं. नमस्कार भाऊ. नमस्ते. बोला. आम्ही लांबून आलोय. आज एक तर रविवार आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय दुकान कुठं उघडं भेटलं नाही. आम्हाला बंद करायचे बरं का. हे थोडी साफसफाई करायची होती म्हणून आम्ही ठेवले. काय म्हणता? आम्हाला एका देवासाठी एक सोन्याचा हार बनवायचा आहे. सोन्याचा? हा. किती किलोचा? किलोचा कशाला, आम्ही गरीब माणसं. असे पाहिजे. 1 तोळ्याचा बघा ना केवढ्याच होतोय. 10 तोळ्याचा खर्च का? हो. बस समजा 5 लाखापर्यंत जाईल. हो. एवढा कशाला मग? अहो सोन्याचा भाव असतात ना, फिक्स असते, त्याच्यात काय होत नाही. बघा तुम्हाला आता 5 लाख आहेत ना, समजा त्याच्यात समजा 10-20 हजार रुपये तिकडे होतील. त्यापेक्षा जास्त काय होऊ शकत नाही. बघा देवाला चालले तुम्ही, कशाला मागं पुढे बघता? म्हणजे अहो कोण बोलले तुम्हाला? 10 तोळाच नाही, आम्हाला 10 ग्रॅमचा करायचा. 10 ग्रॅमचा करायचा होईल. हा 10 ग्रॅम. 1 तोळा करा असं सांगा ना मग. 1 तोळ्याचा करा. 1 तोळा. 1 तोळ्याचा बघा तुम्हाला आहे का, तुम्हाला लाख रुपये देईन मी. हार चालेल ना मग. कधी भेटेल आम्हाला? तुम्ही आज पैसे जमा करा, उद्या तुम्हाला बोलून ठेवतो मी. म्हणजे ऍडव्हान्स द्यावं लागेल का? हा नाही सगळेच द्यावं लागते, कारण की सोन्याचं काम असतं ना त्याच्यामुळे. अहो पण आम्ही गरीब माणसं, आम्ही थोडेच पैसे आणले ते. तसं नाही जमणार दादा. सगळे पैसे द्यावे लागतात तुम्हाला. तुम्ही आज दिले का, मग उद्या आम्ही बोलून ठेवतो, मग तुम्ही घेऊन जा. घेऊन या काय करायचं? द्या ना पैसे. कशाला काय झालं ते आज? आधीच किती हुडकत आलो इथं दुकान. द्या तुम्ही. कशाला असं हे करत असतं काय माहिती. तू आता पुढं काही चलतो, तिकडं पण तसं केलं, आता इथं पण देऊन टाका. म्हणजे काय देऊन टाका ना मग परत इथं काय झालं? देऊन टाका. सोनं यायच्या आधीच पैसे देऊन टाकायचे. द्या म्हणजे पळून जाते का तुमचं लाखभर रुपये? जाऊ द्या, घेऊन टाका मग. काय होतंय बरं तुमचं मग? काय दुकान बंद करायचंय? हा
परत सांगा मला लवकर काय होईल तुमचं. 1,00,000 रुपये तर 1,00,000 आहेत काय? हा पण काय मग होणार नाही ना आमचं आता. नाही काय तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय करायला उद्या येऊ का? उद्या या आता. हा बरं चालेल. या तुम्ही उद्या मी बनवून ठेवतो. हा 10 वाजता हा, या. येतो उद्या मग सकाळी. हा चालेल चालेल. तुम्ही उद्या सकाळी या. मी काय करतो बनवून ठेवतो. हा 10 वाजता. हा ठीक आहे. आम्ही वेळेत येतो बघा घे. हा चालेल चालेल या. 10 वाजता येतो उद्या. हो चालेल. चालतो. नमस्ते बोला. ते काल आलो होतो ना आम्ही हरभरा टाकलेला आम्ही. हा हो कधी? काल नव्हतं आलो काय मी. काल रविवार होता, दुकानं बंद होती सगळे. तुम्ही म्हणजे आमचं थोडं वेळ चालू आहे त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडे टाकला होता बनायला. हा ते पैसे राहिले होते तुमचे द्यायचे. पैसे देत ते उलट आम्ही कधी? जरा आहे बघ, ते देऊन टाकलं तुम्हाला. अहो तुम्ही नाही का म्हणले पैसे नाहीत आमच्याकडे, आम्ही नंतर आणतो. पैसे कुठे? पैसे द्या ना. अहो पैसे तुम्हाला दिले होते आम्ही. अहो नाही पैसे कधी दिले तुम्ही? बघा आता. अहो पैसे देऊन गेलोय अहो आम्ही. 1,00,000 रुपये मोजून दिले तुम्हाला. अहो पैसे नाही दिले ना, असं काय बोलता तुम्ही? पैसे द्या आधी. येडेबिडे झालात काय तुम्ही? तुम्ही तर होते ना काल इथे. हो हे तसलं काय सांगू नका. ते पैसे घेऊन या मग पुढचं बघू काय. अहो काल पैसे दिले तुम्हाला आणि पैसे घेऊन या म्हणजे कुठून पैसे घेऊन यायचे? आम्ही काल 1,00,000 रुपये दिले काउंटरला तुम्हाला. पावती दाखवा. तुम्ही नाही दिली पावती कुठे दिली तुम्ही? आणि मग तुमचं काम आहे ना पावती मागायचं. तुम्ही द्यायला पाहिजे होते ना. पावती आपण बिना पावतीचं पण जातं का? पैसे दिले मग पावती पाहिजे ना. आपण तुम्ही दुकानदार पण असं कसं आम्ही तुमचा विश्वासावर पैसे तुम्हाला देऊन गेलो तुमचं ना. काम नाही का पावती बिवती घेऊन जायला अहो, पण म्हणायचं? तुमचं काम आहे ना पावती मागायचं. मग तुम्ही पावती मागितली का? अहो पण आम्ही पैसे देऊन गेलो पैसे देऊन तुम्हाला. गेलो. आणि मग दाखवा ना पावती दाखवा कालचा ना. एकच तर दिवस गेलाय. काल लगेच विसरलेत काय तुम्ही? तुमच्याशी तर बोलणं झालं. अहो, तुम्ही असे गावापासून धंदे शिकले. म्हणजे काय तुम्हाला माझा पुतण्या चोर वाटतो का? अहो काल 1,00,000 रुपये देऊन गेलो याला. अहो कोणताही गोष्ट केल्यानंतर आम्ही पावती देतोच. हा. पावती दिल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करत नाही. तुम्ही बिगर पावतीचे का गेले? आणि माझ्या पुतना काय असं काही करणार नाही. पावती असली या तर दाखवा पावती. या पण बाजार आम्ही इथे येऊन पैसे देऊन गेलोय काल 1,00,000 तसं रुपये. नाही. आम्ही एवढा मोठा व्यवसाय करतो तो असं असा काही व्यवसाय करत असाल मग तुम्ही कशाचा? फसवेगिरीचा. फसवेगिरीचा. हो मग. अहो हे सोनाराचा व्यवसाय जो इतके दिवसापासून पिढ्या पिढ्या चालला विश्वासाच्या जीवर चालला आमच्या. अहो असंच पैसे विश्वास तर बंडल त्याच्या हातामध्ये देऊन गेलो. अहो मग नेले मग तर उद्या या म्हणले 10 वाजता. पावती मग पावती कुठे आहे? असल्याशिवाय तुम्ही आम्ही मुद्दामच कोणतं- पावती दिली नसेल मग हे आपण कारस्थान तुमचं काम आहे ना करायचं. पावती मागायचं. हे पहा असल्या कोणत्याही गोष्टी इथं चालणार नाही. आमचा हा. जो व्यवसाय आहे, लोकांच्या विश्वासाचा पिढ्यान पिढ्या चालत आलेला आमचा व्यवसाय आहे. कधीही कोणाचा 1 रुपया आम्ही घेतलेला नाही. आणि हा माझा आज 1,00,000 रुपये कसे काय घेतले तुम्ही आतापर्यंत? घेतले नाही कोणाचे तर? माझा पुतण्या असं कधीही काम करणार नाही. त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तुमचा असेल काय रे ना, बाळा, आमचा पण आमच्या असेल ना. काय? हे आले होते ते म्हणले सोन्याचा हार बनवायचा आहे. हो. आणि त्यांना म्हणलं मी पैसे एवढे एवढे होते. हा. ते म्हणले ठीक आहे मी पैसे घेऊन येतो. हम्म. आणि मग ते आज आले ते म्हणले पैसे दिले. अहो घेऊन अहो, येतो आम्ही नाही म्हणलं काल तुमच्या पैसे दिले. हातात पैसे देऊन गेलो. पैसे दिले मग मी पावती नसती दिली का तुम्हाला? हे काय असं पैसे खायचे असतील म्हणून तर दिलं नाही हो पावती. आम्ही बरेच पैसे अशा भाषेत बोलायचं नाही. आम्ही पैसे खात नाही. पण आम्ही माझा पैसे पुतण्या देऊन असं गेलोय काम करत तुम्हाला. नाही. हा. असं होणारही नाही. आणि आमची चव जाईल असे कोणतेही काम इथे करू नका. तुम्ही निघून जा इथून. अहो निघून जा म्हणजे कसं जा निघून जा. हा. ते तसं जमत नाही. तुम्ही पावती घेतली काही ते पैसे दिलेत ना काउंटरला मग पैसे पावती दिलं घ्यायची. ना आम्ही. हे बोलले ना उद्या लगेच या. आम्ही एवढं पण म्हटलं की नाही, आम्ही नाही, सकाळी लगेच येऊन तसं तसं जातो. अजिबात चालणार नाही. तर मला म्हटले की हो मिळेल सकाळी येऊन तसलं घेऊन जमणार जा. नाही. हा, अजिबात जमणार नाही. हे बघा आम्ही काल पैसे देऊन गेलोय तुम्हाला. आमचे पैसे एक तर परत द्या नाही तर आम्हाला आम्ही सांगितलेले दागिना नाही. तुम्हाला कुठे जायचं असेल ते जा. स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतो. कुठे जायचं? पैसे इथं दिले तर इथंच येणार ना. अजून कुठे तुमचा तुम्ही जायचं? मार्ग स्वीकार. आम्ही कोणत्याही स्वरूपाचे तुमच्याकडून पैसे घेतलेले नाही. तुम्ही होते का काल इथं? काल मी नव्हतो पण मग कशाला बोलताय तुम्ही? आम्ही पैसे यांना देऊन गेलोय ना. पैसे यांना देऊन गेलो ना आम्ही. त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. तो नाही तुमचा आहे म्हणतोय म्हणून ना. आमचा विश्वास असावा का? आम्ही यांना बोलून गेलो सगळं बोलणं झालं आमचं. हार बनायला टाकला होता. अहो मी दिलेच नाही म्हणते तुम्ही. तू काही खोटं गच्च्या बोलतोय तर ना. केलं नाही ना. नाही नाही काका अरे गच्च्या केलं तर गोट्या भरायला लागतात डावात परत. अहो मी गच्च्या कशाला करीन काका? तुमचं दुकानात तुमचं दुकान कशाला करीन मी? हे पहा आम्ही काल पैसे देऊन गेले ना. तुम्ही होते का काल दुकानात? मी नव्हतो त्याच्यावरती माझा विश्वास आहे. तुम्हाला कोणत्या मार्गाने कोणता मार्ग स्वीकारा ते स्वीकारा. परंतु आमच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा तुमचा पैसा नाही. चला चालते हो इथून. चालते व्हा म्हणजे
अहो पैसे देऊन गेलो काल आम्ही आम्ही तर शेट्यांना. मागायला आलो का इथं फुकटचं तुमच्याकडे? आम्ही पैसे देऊन गेलेलो आहे काल इथे. तुम्ही पैसे दिले कुठल्या भाषेत बोलताय? चालते म्हणा निघा. तुम्ही पावती आम्ही दाखवा. आम्ही एक दिलं ना गरीब तुमच्या माणसं. पुतण्यानी. असं कसं काय केलं तुम्ही? त्याला विचारा ना असा कसा व्यवसाय करतो पावती तो देतोच पण. ना मी, पावती देतोच तो ना. पावती देणार का? तुम्ही पैसे घेणार? त्याला पैसे खायचे म्हणून तर त्यांनी पावती दिली नाही असं आम्हाला. बोलायचं नाही. हा. आम्ही एक तर गरीब माणसं पै पै करून 1 लाख रुपये जमवले ते आम्हाला देवाचा नवस फेडत असेच होता पैसे खाता आणि का हार तुम्ही बनायला गरिबांचे? टाकला होता. आणि तुम्ही म्हणता पावती नाही नेली म्हणून तसं नाही. तुमच्या व्यतिरिक्त आणखी कुणी आलं होतं का तुमच्या बरोबर? नाही, आम्ही दोघं होतो. गाव घेऊन यायचं का सगळं तुमच्यासारखे सगळं गाव घेऊन माहित यायचं असतं काय? आम्हाला तर आम्ही अजून 4 माणसं घेऊन आलो असतो. अहो तुम्ही तिसरा माणूस असला, तुम्ही नवरा बायको मग काही जर बोलले का तेच खरं समजायचं का आम्ही? आता आम्ही दोघं नवरा बायको आहेत त्याचा विश्वास बसत नाही पण त्याच्या तिसऱ्यावर विश्वास बसेल का तुमचा? तसं नसतं. तुमचं कसं चाललंय तुमच्या दोघांचं? नाही जमणार नाही. पैसे तुम्ही हे बघ मी काल पैसे देऊन गेलेत तुला. हे पावती दाखवा आणि तुमचं काय ऑर्डर असेल ते आम्ही पूर्ण करून टाकू. दिलीच नाही पावती तुम्ही तर दाखवायची कशी आम्ही हे तुम्हाला? पहा असं स्वरूपाचे कारण आम्हाला चालत नाही. अहो काल पावती दिली नाही त्यांनी. तुम्ही हे पण नाही, असंच आम्ही- फसवत असाल म्हणून पावती अहो देत नाही. बाजारपेठेमध्ये हे काय फसवायची बाजारपेठ असते आता का? बाजारपेठ लक्ष ठेवून राहतं का तुमच्याकडे मग? मग आता इतके दिवस आमचा हे व्यवसाय बघा या झाला. बाजारपेठेतच मी भर असते तुमचं काय करेल. तू बाहेर ये रे. ए, कसे पैसे ए, देते बघते मी. चल बरं देवा शपथ चला. तू 1 लाख रुपये घेतले हा, शपथ घ्यायची ना? हा चल. काय का चला. तू दरवाजा उडून घे रे. पुढे जायचं तिकडे जाऊ आपण. चला ना. चला. घे दरवाजा उडून घे. कुठे जायचं? चला.